वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर खूप उन्हाळा आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी म्हणजे एक जीवदान दिल्यासारखंच आहे आणि प्रत्येकाने उन्हाळ्यामध्ये तरी किमान नारळ पाणी घेतलंच पाहिजे। परंतु नारळ पाणी नारळाचे जे दर आहेत ते सुद्धा आता भरपूर आहेत, म्हणजे किमान कुठे 100-150 रुपयापर्यंत एक नारळ पाणी भेटतं आहे। परंतु जी आमची सोसायटी आहे, आमची सोसायटी जी आहे ती आजी माजी सैनिकांची सोसायटी आहे आणि ह्या सोसायटीमध्ये फार पूर्वी इकडचे जे आजी माजी सैनिक होते ते पर्यावरणप्रेमी होते आणि एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी इथे काही झाडांची लागवड केली होती आणि त्याचे जो उपयोग आहे, जो फायदा आहे तो आता आम्हाला चाखायला मिळत आहे। आणि आमच्या सोसायटीमधल्या सर्व लोकांना आमच्या सोसायटीत असलेल्या नारळाच्या झाडांची प्रत्येकी 7-7, 8-8 नारळं हे प्रत्येक घरामध्ये वाटप झालेलं आहे। मलाही त्याच्यामध्ये 8 ते 9 नारळाचं वाटप मलासुद्धा झालेलं आहे। तर मी तुम्हाला ती झाडं दाखवते नारळाची, तुम्ही पहा। आणि फणसाचं पण झाड आमच्या सोसायटीमध्ये आहे, तर तेही तुम्ही पाहू शकता। ही फणसाची झाडं, हा फणस आहे आणि नारळाची झाडं आहेत आणि पूर्ण सोसायटीमध्ये आमच्या अशा प्रकारे झाडांची लागवड झालेली आहे। अगदी पाहायला गेलं तर चेंबूर जर म्हटलं तर चेंबूर हा पूर्णपणे प्रदूषणयुक्त परिसर आहे आणि या परिसरामध्ये भरपूर साऱ्या केमिकल फॅक्टरीज आहेत आणि ह्या सगळ्या फॅक्टरीजला खूप मोठ्या प्रमाणामध्ये CSR फंड मिळत असतो। परंतु CSR फंडाचा वापर हा स्थानिक काही भ्रष्ट लोक आपल्या फायद्यासाठी करून घेत असतात। परंतु चेंबूर हा प्रदूषणमुक्त व्हावा म्हणून मी मागील बऱ्याच वर्षापासून कार्य करत आहे। प्रभात फेरीसारखे वगैरे किंवा मास ट्री प्लांटेशन अशा प्रकारची योजना ही चेंबूर विभागामध्ये कशा प्रकारे राबवता येईल त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असते आणि खरोखरच आपल्याला किमान एक तरी झाड आपण आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये लावलं पाहिजे। आणि झाड लावून नुसती आपली जबाबदारी संपत नाही, तर झाडं जगवणं हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे झाडांची लागवड आणि त्याचं संवर्धन म्हणून मी एक अर्थ केअर प्रोजेक्ट आहे माझा, ट्री ॲश्युरन्सचा एक प्रकल्प आहे। तो प्रकल्पाची सुरुवात सुद्धा मी 1 मार्च 2026 पासून केलेली आहे आणि त्यावर मी काम करत आहे। तुम्हालाही ह्या सगळ्या विषयामध्ये काम करायचं असेल किंवा ही योजना काय आहे ही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही 9969728948 ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप संपर्क करू शकता। आपण मिळून सगळेजण झाडं लावूया, झाडं जगूया आणि पर्यावरणाची दखल घेऊन त्याचं संवर्धन करूया आणि पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल ही सगळी आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून कार्य करूया। तर ही बघा, ही नारळ आहे आणि ह्या नारळाचं नारळ पाणी आता मी घेणार।